काय वाटतं श्रुती आज ब्राईड करून? कॉन्फिडन्स आला ना सर्वांना? हो. करू शकता आता? हो. तुझ्या? हो. करू शकता. खूप सुंदर करताय आता कलर कॉम्बिनेशन, लिपस्टिकचा कलर, सर्वच गोष्टी. हेअरस्टाईल तर परफेक्टच झालं सगळ्यांची. काय चालेल? मला वाटतं दुपट्टा भरपूर जणांची लागते, चालत पण नाही आहे. जसं मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं ते लग्नामध्ये अशी तयारी करणं आवडीला फोटो काढणं. काय वाटतं तुला? असं काही नाही, कंप्लेंट पण सांगू शकता तुम्ही. झाल्या ना तुमच्या बारीक सारी गोष्टी क्लिअर? ते खूप महत्वाचं आहे. हेअरस्टाईलच्या फिनिशिंग तर मला खूप जास्त आवडलं सर्वांच्या. भरपूर ठिकाणी काय राहतं की मेकअप ठीक आहे, मेकअप राहतच आपला, हेअरस्टाईलचा प्रॉब्लेम राहतो, ड्रॅपिंगचा प्रॉब्लेम राहतो. या गोष्टीसाठी मग त्यांना स्पेशल दुसरा आर्टिस्ट पोचावं सरळ सांगायचं. तर ह्या सर्वच गोष्टी तुमच्या इथे क्लिअर झालेल्या आहेत आणि 100% झालेल्या आहेत. तुम्ही बोलणारच नाही की असं कसं झालं, फिनिशिंग सगळी पूर्ण. थँक्यू एवढं छान मार्गदर्शन केल्याबद्दल. माझा सपोर्ट तुम्हाला राहील. कधीही अर्ध्या रात्री कॉल केला तरी मी सांगेल काय प्रॉब्लेम आला तर. काय प्रॉब्लेम नाही आहे, मी तुझ्या सगळ्यांच्या सोबतच आहे. फक्त करा, असं नाही 3 वाजता करून तर पहा. मी म्हणते 3 वाजता करशील तर म्हणजे करून तर पहा. बरोबर आहे, आपल्याला 3 वाजता पण बरोबर जावं लागतं. काही अडचण आली तर काय करायचं अशा वेळेस, है ना? खूप छान असंच काम करत राहा. विशेष म्हणजे ह्याच पद्धतीने काम करत राहा जे तुम्ही आज केलेलं आहे. असं नका की मग काही दिवसानंतर तुम्ही विसरून जाल त्या गोष्टी, तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तेव्हा, आहे की नाही? जी आता तुम्ही त्या आज फिनिशिंग दिलेली आहे सर्वांनी वर्कची, ती तशीच जर फिनिशिंग तुम्ही देत राहाल किंवा त्याहीपेक्षा तुम्ही इम्प्रूव्ह कराल आणखी तुमच्या वर्कमध्ये, आणि होणारच 100%. फक्त एवढंच की स्टॉप न करा, काही ना काही चालू राहू द्यायचं सगळं.